तथागत बुद्ध त्यांचे शिष्य आनंद आणि स्वास्थी ह्यांच्यासोबत एका गावातून जात होते. अचानक एक माणूस त्यांच्याकडे आला आणि त्याने तथागतांना विचारले, हे तथागता, ह्या जगात देव आहे का? बुद्धाने त्याला उलट प्रश्न केला, तुला काय वाटतं? तर त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले की मला वाटते की देव आहे, पण मला तुमचा विचार जाणून घ्यायचा आहे. त्यावर भगवान बुद्धाने स्मित हास्य केले आणि म्हणाले, तुला अगदी चूक वाटते आहे. ह्या जगात देवासारखी कोणतीच वस्तू नाही आहे. नंतर तो माणूस हात जोडून निघून गेला. काही अंतर चालल्यानंतर एक दुसरा माणूस त्यांच्याकडे आला. त्याने बुद्धाला विचारले, हे तथागता, मी खूप दिवसांपासून चिंतित आहे. मला वाटते की देवांबाबतीत सर्वच गोष्टी अतिशय खोट्या आहेत. त्यावर बुद्धांनी स्मित हास्य केले आणि अगदी प्रेमाने त्याला म्हणाले, तुला अगदी चुकीचं वाटते आहे. ह्या जगात फक्त देवच देव आहे, आणखी काहीच नाही. जरा बघ तरी, डोळे बंद तरी कर, जरा शोधून तरी बघ. बुद्धांचे हे उत्तर ऐकून आनंद आणि स्वास्थी ह्या दोघांना खूप आश्चर्य झाला की एकच प्रश्न आणि त्याचे दोन दोन उत्तरं. काही वेळ गेला. आता संध्याकाळ झाली होती. तथागत बुद्ध एका ठिकाणी विश्राम करण्यासाठी थांबले. तेव्हाच तेथे एक घाबरलेला मनुष्य आला आणि तो बुद्धांजवळ आला आणि त्याने बुद्धांना विचारले, हे तथागता, ह्या जगात देव आहे की नाही? मी फार चिंतित आहे. मला कृपया उत्तर द्यावं, माझं मार्गदर्शन करावं. तिसऱ्या माणसाच्या प्रश्नावर बुद्ध काहीच बोलले नाही. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. ते मौन राहिले आणि त्यांचे डोळे बंद केले. आता आनंद आणि स्वास्थी ह्यांच्या आश्चर्याचं ठाव ठिकाण राहिलं नाही. त्यांनी विचार केला की एकसारखे 3 प्रश्न आणि 3 वेगवेगळी उत्तरं. बुद्धांना तसे मौन पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. तो माणूस गेल्यानंतर आनंदने बुद्धांना विचारले की सकाळी जेव्हा ती पहिली व्यक्ती आली होती आणि जेव्हा त्याने तुम्हाला प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्ही हो म्हणाला होतात. दुपारी जेव्हा दुसरा माणूस आला होता आणि त्याने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही त्याला नाही म्हणाले आणि आता संध्याकाळी तुम्ही मौन धारण केले. हे तथागता, तिन्हीही व्यक्ती एकाच प्रकारचा प्रश्न घेऊन आले होते, पण मला आश्चर्य वाटतं की तुम्ही 3 वेगवेगळी उत्तरं दिली. हे तथागता, मला ह्यामागचं कारण कळत नाही आहे. त्यावर तथागत बुद्धांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, आनंद, जो पहिला व्यक्ती आला होता त्याने मनात ठरवून ठेवलं होतं की देव आहे. त्यामुळे मला त्याच्या मान्यतेला नष्ट करायचं होतं, जेणेकरून तो स्वतः जाऊन शोध करेल की देव आहे की नाही. फक्त असे मानून स्वस्थ बसणार नाही की देव आहे. त्याने सत्यापर्यंत जावं आणि स्वतः अनुभव करावं, अशी माझी इच्छा होती. दुसऱ्या माणसानेही हे मनात ठरवलं होतं की देवाबद्दलच्या सर्व गोष्टी अतिशय खोट्या आहेत. म्हणून मी त्याच्याही मान्यतेला नष्ट केलं, जेणेकरून तो स्वतः शोध घेईल की देव आहे की नाही. आणि तिसरा माणूस, तो सध्याही संशयात होता, तो सध्याही शोधात होता. त्यामुळेच मी मौन धारण केलं. ह्या ठिकाणी मौन राहणेच उचित होते. तथागत बुद्धांच्या बाबतीत एक गोष्ट प्रचलित होती की ते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ देत नव्हते. त्यांची उत्तरं रहस्याने भरलेली असत. काही वेळ तथागतांचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांचा शिष्य स्वास्थी म्हणाला, हे तथागता, देवाच्या बाबतीत मला आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे. कृपया करून आपण मला ते सांगावे की देव आहे की नाही. तुम्ही देवाला मानता अथवा नाही. आणि ह्यासोबतच मी आपणास विनंती करतो की आपण मला ह्या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ द्यावे. त्यावर तथागत बुद्धांनी एक स्मित हास्य केले आणि ते म्हणाले, ठीक आहे, मी सरळ सरळ उत्तर देतो, पण त्याआधी मला तुला काहीतरी विचारायचे आहे. स्वास्थी, आधी मला ह्या प्रश्नांची उत्तरं दे. त्यावर स्वास्थी म्हणाले, नक्कीच तथागता,
तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. त्यावर बुद्धांनी त्यांना विचारले, तू सूर्याला मानतोस का? त्यावर स्वास्थीने बुद्धांकडे आश्चर्याने पाहिले आणि ते म्हणाले, हे तथागता, हा कशा प्रकारचा प्रश्न आहे? ह्याचं उत्तर तर एक तान्हा बाळ देखील देईल. सूर्य तर साक्षात प्रकट होतो, सर्वांना प्रकाश आणि ऊर्जा देतो. आपणा सर्वांचं जीवन त्यावरच आधारित आहे आणि तो तर साक्षातच आहे. त्यावर तथागत म्हणाले, ज्या प्रकारे सूर्य साक्षात आहे तर त्याचं अस्तित्व मांडण्यात कोणता प्रश्नच येत नाही. तर देव आहे किंवा नाही ह्या प्रश्नाचा जन्म होण्यामागे तर एकच अर्थ आहे की तुझ्या मनात देवाबाबतीत संदेह आहे. कारण देव सूर्याप्रमाणे प्रत्यक्ष नाही आहे आणि तूही देवाला तुझ्या बुद्धीने शोधण्यास निघाला आहेस. बुद्धी फक्त त्याच गोष्टीची मान्यता ठेवते जी तिला प्रत्यक्ष रूपाने दिसत असते आणि देव कधीही आपल्याला प्रत्यक्ष रूपात दिसत नसतो आणि जर दिसलाही तर तो देव कधीच असणार नाही. आपण देवाची मान्यता स्वीकार करतो अथवा नाही हा प्रश्नच मुळात चूक आहे आणि चुकीच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर कसं असू शकेल? आणि इतर कोणत्या प्रकारे दिल्याही गेलं तर ते उत्तरही ह्या प्रश्नाप्रमाणे चुकीचंच असेल. स्वास्थी पुन्हा प्रश्नात पडला. तो म्हणाला, हे तथागता, मला काही कळालं नाही. त्यावर तथागत बुद्ध म्हणाले की देवाला मानल्या जाऊ शकत नाही, पण देवाला जाणून घेतल्या जाऊ शकते. जर तुझा प्रश्न असा असता की मी देवाला जाणून घेऊ इच्छितो तेव्हा मी तुझी मदत करू शकत असतो. ह्या जगात काहीही मानणारे लोक नेहमी जाणून घेण्यात चूक करत असतात आणि त्यांचा विकास तेथेच थांबून जातो. ज्यांचा स्वतःचा काहीच बोध नसतो ते सत्य काय आहे हे कधीच जाणू शकत नाही. फक्त तेच लोक ते जाणू शकतात जे निरंतर त्याच्या शोधात असतात. हे जाणून घेण्याचा प्रवास थोडा परखड आहे, परंतु मानून घेणे अतिशय सोपं आहे. एखादी गोष्ट मानून घेणे त्यात काही खर्चही येत नाही आणि कसला परिश्रमही लागत नाही. कुणी तुम्हाला सांगितले, कुणी तुम्हाला समजावून सांगितले आणि आपली बुद्धी संतुष्ट होते आणि आपण त्या गोष्टीवर विश्वास करून घेतो. पण एखाद्या गोष्टीला मानून घेणारे लोक एकाच ठिकाणी थांबून जातात. ह्या जगातील सर्वात अभागी लोक असतात. बोध आल्याशिवाय कोणतंही ज्ञान व्यर्थ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच जिज्ञासू व्यक्ती ज्याच्या प्रश्नावर बुद्ध शांतपणे मौन झाले होते तो पुन्हा आला आणि त्याने तथागत बुद्धांना प्रश्न केला, हे तथागता, तुम्ही काल संध्याकाळी मौन झाले होते आणि माझ्या जीवनाचं फक्त एकच लक्ष्य आहे. मला देवाला शोधायचं आहे. तो कुठे आहे? तो कसा आहे? मला त्यांच्याकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे. आणि मी ऐकले आहे की तुम्हालाही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच देवाला भेटले असाल. तर काय तुम्ही देवाच्या शोधात माझी मदत करणार नाही? त्यावर तथागत म्हणाले, ज्याला तू शोधतो आहेस त्याला तू कुठे कुठे शोधले आहेस? त्यावर तो जिज्ञासू व्यक्ती म्हणाला, हे तथागता, मी सगळी मंदिरं, सगळी तीर्थक्षेत्र आणि सगळ्या जगाचं भ्रमण केलं आहे. यज्ञ हवन, मोठमोठे अनुष्ठान केले आहेत. मी ती सगळी कार्य केली आहेत जे मला देवाच्या प्राप्तीसाठी सांगण्यात आली होती. पण तरीही आजवर मला देव भेटला नाही. नंतर कुणीतरी मला सांगितले की तुम्हाला परमज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, म्हणजेच तुम्ही देवाला नक्कीच पाहिले असेल. तर तुम्ही माझी मदत करणार नाही काय? त्यावर बुद्ध त्याला म्हणाले, माझा एक पांढरा मोती हरवला आहे. मी त्याला शोधतो आहे. तू माझी मदत करू शकतोस काय? त्यावर तो जिज्ञासू व्यक्ती म्हणाला, होय, नक्कीच करू शकतो. मी आत्ताच तुमचा मोती शोधून देतो. आणि नंतर तो त्या मोतीचा शोध घेऊ लागला. हळूहळू वेळ निघत गेली. बराच वेळ झाल्यानंतरही त्याला तो मोती मिळाला नाही. नंतर तो बुद्धांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, मी भरपूर शोधलं पण मला तुमचा मोती मिळाला नाही. ते ऐकून तथागत बुद्ध त्याला म्हणाले,
की जर तू मला तो मोती शोधून दिला तरच मी तुझी काही मदत करेन आणि तुझ्या प्रश्नांचं उत्तर देईन. ते ऐकून त्या जिज्ञासू व्यक्तीने पुन्हा त्या मोत्याला शोधण्यास सुरुवात केली. परंतु फार वेळ झाल्यानंतरही तो बुद्धांजवळ गेला आणि म्हणाला, तुम्ही चांगल्या प्रकारे आठवण करून सांगा की तो मोती कुठे हरवला होता. त्यावर तथागत बुद्धांनी स्मित हास्य केले आणि ते म्हणाले, तो मोती तर माझ्या पर्णकुटीत हरवला होता. नंतर तो मनुष्य अतिशय क्रोधित झाला आणि म्हणाला, तुम्हाला मी मूर्ख वगैरे वाटतोय का? तुम्ही फक्त ज्ञानी होण्याचं ढोंग करताय का? तुम्हाला एवढेही कळत नाही की जी वस्तू तुमच्या पर्णकुटीत हरवली आहे ती इकडे बाहेर कशी मिळावी? ती त्या कुटीतच मिळेल ना. तुम्हाला तिला तिथे शोधले पाहिजे. त्यावर बुद्ध स्मित हास्य करत म्हणाले, मी देखील तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय की जी वस्तू तुझ्या आत हरवली आहे ती वस्तू तुला बाहेर कशी बरे मिळेल? तू कित्येक वर्ष झाली बाहेर शोध घेतो आहेस, पण एकही क्षणासाठी तू स्वतःच्या आत शोधलेस का? तू तिला स्वतःच्या आत शोध, तुला ती नक्कीच मिळेल. हे ऐकून तो जिज्ञासू व्यक्ती म्हणाला, हे तथागता, तुमचे म्हणणे तर मला लक्षात आले, पण सध्या मला हे समजत नाही आहे की मी स्वतःच्या आत काय शोधू. त्यावर बुद्ध म्हणाले, तू तुझ्या देवाच्या शोधात आहेस ना, पण तू कधी स्वतःला शोधले आहेस काय? त्यावर तो व्यक्ती म्हणाला, हे तथागता, मी स्वतःला ओळखतो. मी माझे नाव, पद, काम, परिवार, जेव्हापासून मी जन्म घेतला आहे तेव्हापासून मला ह्या सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. मी काहीच विसरलेलो नाही आहे. मग आणखी मला काय जाणून घ्यायची गरज असेल? त्यावर बुद्ध म्हणाले, मला सांग, ह्या क्षणी तुझ्या सर्वात जवळ कोण आहे? तो व्यक्ती म्हणाला की ह्या क्षणी तर तुम्हीच माझ्या सगळ्यात जवळ आहात. बुद्ध म्हणाले, त्याहूनही जास्त जवळ कोण आहे? तुमच्यापेक्षाही जास्त जवळ तर फक्त हवाच आहे आणि त्याहूनही जवळ माझे वस्त्र आहेत. त्यावर बुद्ध म्हणाले, ह्या वस्त्रांपेक्षाही जवळ काय आहे? ती व्यक्ती म्हणाले, ह्यापेक्षाही जवळ तर काहीच नाही. बुद्ध म्हणाले, स्वतःचे डोळे बंद कर, अगदी शांत हो, स्वतःच्या आत शोध. तुझ्या आत काय आहे? विचारांना नष्ट कर आणि लक्ष दे, ध्यान कर. तुझ्या सगळ्यात जवळ काय आहे? काही वेळानंतर बुद्धांनी त्याला विचारले, तुझ्या सगळ्यात जवळ काय आहे? तो म्हणाला, सगळ्यात आधी मला वाटले माझे श्वास माझ्या सगळ्यात जवळ आहे, पण हळूहळू माझे श्वास माझ्यापासून दूर होत गेले. नंतर मला वाटले की माझ्या हृदयाचे ठोके माझ्या सगळ्यात जवळ आहेत आणि हळूहळू ते देखील माझ्यापासून दूर होत गेले. मी स्वतःपासूनच दूर होत गेलो. मला एक वेगळाच अनुभव झाला. मी कुठेच नाही आहे, तरीही इथेच आहे. हे तथागता, मला सध्याही ही गोष्ट कळत नाही आहे. हे काय आहे तथागता? बुद्ध हसले आणि म्हणाले की आता तू यथायोग्य शोध करतो आहेस आणि लवकरच तुलाही तुझा मोती मिळेल आणि जे तुला कळत नव्हते ते देखील कळेल. हे ऐकून त्या जिज्ञासू व्यक्तीने त्याच्या अभद्रतेबद्दल बुद्धांना माफी मागितली आणि त्यांचे आभार व्यक्त केले. तुम्ही मला ज्ञानाचा मार्ग दाखवला की देवाला मानत नसतात, देवाला जाणून घेत असतात. आणि जेव्हा आपण देवाला जाणून घेतो, जेव्हा आपण देवाची चव घेतो, तेव्हा आपणही ती गोष्ट इतरांना समजावून सांगू शकत नाही आणि त्या देवाची सरळ सरळ व्याख्याही करू शकत नाही, पण इतरांना देवाला जाणून घेण्यात मदत करू शकतो. तथागत बुद्ध तत्वसंबंधित प्रश्न जसे की ईश्वर व आत्मा ह्या प्रश्नांपासून नेहमी वाचून राहायचे, त्यांची उत्तरं देत नसायचे आणि जर कधी अशी परिस्थिती आली, त्या प्रश्नांची उत्तर देण्याची वेळ आली, तर ते उदाहरणाच्या माध्यमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असत. ज्यांनीही देवाचे वर्णन केले त्यांच्या अनुयायांनी अलग अलग समुदाय बनवले आणि स्वतःच्या देवाला बरोबर आणि इतरांच्या देवाला चूक मानू लागले. बुद्धांना ही गोष्ट माहीत होती, म्हणूनच बुद्धांनी बरेचदा ईश्वराला म्हणजेच देवाला नाकारले होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि जमत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये पुढील टॉपिक सुचवा. भेटूयात पुढील भागात.